काकू साडी का बदलल्यावर तुम्ही? चांगली दिसत होती साडी. अगं हो ग, पण त्या हॉलमध्ये एवढं गरम होत होतं ना, हा. घरी अजून कधी एकदा साडी बदलते असं झालं होतं. पण कलर सुंदर दिसत होता. हो, मला पण आवडतो तो कलर. अगं आता मला जरा बरं वाटलं. बाई, काय त्या साडीमध्ये होत होतं ना माझं मला माहिती. कधी एकदा साडी बदलते. असं झालं. निवडणूक निवडणूक निवडणूक, ही युती ती युती, त्याच्याशी त्याची त्याची याच्याशी ती. काय चाललंय काय कळायला मार्ग नाही बाबा. या आई ग देवा, बसा 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 बसा. दमाला घालवतो नुसतं त्या साडी. हो हो, कधी एकदा साडी बदलते आणि ड्रेस घालते असं झालं होतं. खरीच. काय त्या हॉलमध्ये चाललं होतं शी. कडकड कडकड. शी, शी, देवा शी. देवा देवा देवा, नुसता गोंधळ चाललेला होता. आणि त्या नवरी मुलीच्या आईचा तर बिचारा चेहरा मला बघवत नव्हता तिचा. इकडून तिकडे वस्तूच शोधत होती. अगं हे कुठे ठेवलंय, अगं ते तू कुठे ठेवलंय. कशाला एवढं घाबरायचं आणि टेन्शन घ्यायचं तेच मला कळत नाही. अजूनही आपल्या लग्नांमध्ये सुधारणा नाही, एन्जॉय करणंच नाही. नुसतं घाबरून राहतात की सगळं नीट होईल ना. त्या नवऱ्या मुलाची आई तर नाही ना चिडणार, त्याला तर असं नाही ना वाटणार. काय हे त्या लग्नामध्ये मी एक बघितलं की नवऱ्या मुलाची जी आई असते ना, तिचा ॲटिट्यूड आणि चेहरा वगैरे असा असतो ना की की तो ॲटिट्यूड आधी क्वीन एलिझाबेथच्या 2 पावलं वरतीच असतो की आता दुसऱ्या दिवशी कुत्रा विचारत नाही, भांडण तट्टे चालू होतात. पण त्या दिवशी ते म्हणतात ना तसं येते. काय घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून. म्हणजे बरोबर. लग्न सोहळा जे लोक करतात हम्म. त्यांनाच माहिती किती कष्ट असतात. प्रचंड देवा. कष्ट रे, खरोखर. सगळ्याच्या मर्जी अगदी, सांभाळा, अमुक अगदी, करा, अगदी. तमुक करा, हे करा ते करा. ते घर बांधणं सुद्धा तसंच असतं आणि हेही तसंच. अगदी. म्हणून ती म्हण तू म्हणालीस ते बरोबर आहे अगदी. हं. पण तुला माहिती आहे का की लग्न करणं जरा अवघड असलं तरी मी 8-10 लग्न केलेली आहेत. काय? 8-10 लग्न तर माझी सहज झालेली आहेत. काही बडबडत असतो. खरंच. तुम्ही मला सांगा, हां. हे तुम्ही मंगळसूत्र का घालता? लग्न झालेल्या बायका मंगळसूत्र घालतात. म्हणजे टिकली का लावतात? कुंकू. आपल्या हिंदू संस्कृती टिकली ही लावतातच. हो, ते बरोबर आहे. पण ती कुणाच्या नावाने लावता? लग्न झालेल्या नवऱ्याच्या नावाने. आणि काय? एक्झॅक्टली, मला हेच हवं होतं. नवऱ्याच्या नावाने टिकली लावतात की नाही? हं. माझ्या नावाने टिकली लावणाऱ्या आपल्या घरात 10-15 जण तर आहेतच. अगदी आरामात. अशी दाखवतो तुला. काही खरंच. हे बघ, टिकली हे नवऱ्याच्या नावाने लावतात की नाही? माझ्या नावाने टिकली लावणाऱ्या 8-10 जण तर 10 जण तर 15 जण आहेत. जास्तीच पण कमी नाही. तो सांग, लावतो. सांग. बाथरूममध्ये जा, हं, बाथरूमच्या नळावर टिकली, बाथरूममधल्या आरशावर टिकली, हं, बाथरूममध्ये साबणाच्या केसवर टिकली, हं, बाथरूममधल्या कमोडच्या त्या स्प्रेवर टिकली, हं. बाथरूमच्या दरवाजावर टिकली, त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबलवर या. नाही राहिलं ना अजून. काय? तो बाथरूम मध्ये आपला गॅस गिझर आहे ना, हां हां, त्याचं सिलेंडर ठेवलंय त्याच्यावर पण असते. तो एक अजून. हं. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर या. हं. बाहेर आलात की ड्रेसिंग टेबल, ड्रेसिंग टेबलच्या दरवाजावर टिकली, हं. ड्रेसिंग टेबलच्या आरशावर टिकली, मॉइश्चरायझरवर टिकली, नेव्यावर टिकली, हं. साबणावर टिकली, हं. तो ड्रेसिंग टेबलचा लाईट लावायचा त्याच्या बटनावर टिकली, हं. अजून कुठे कुठे. त्या दिवशी तर माझ्या जीनवर टिकली. अरे ती आणि पडली असेल. आणि झोपलो तो, झोपून उठलो बघतो झोपलो तर त्या व्हिक्सच्या बामवर त्याच्या बाटलीवर टिकली. हो. काय टिकली एवढ्या 15-20 लोक घरातली जणीच मी म्हणतो माझ्या नावाने कुंकू लावतायत. म्हणजे त्या माझ्या बायका नाही, माझी किती लग्न झाली अरे बाप. आहे की नाही? हो, हो. पुरुषांना ना कुठचाही विषय चालू असो, हां. ते येऊन बायकांवरतीच येऊन थांबतात. त्यांना काहीतरी नावं ठेवायची म्हणजे समाधान होतं. पण काय ना, अशा टिकल्या कुठे कुठे लावल्या की पटकन मिळतात हो. कुठेतरी काढून टाकली की त्याचा गोंद जातो, फुकट जातात. एक टिकली 3-4 वेळा वापरता येते म्हणून ती कुठेतरी चिकटवली जाते. कुठेतरी अरे कुठे- तोंड धुवायला गेले की पटकन आपण तिकडे लावून टाकतो बाजूला. पण म्हणून ते राहतं. तोंडून झाल्यावर तर लगेच का नाही लावत. आम्ही आता दाढी करतो, हं. माझा रेझर इकडे तिकडे पडलेला असतो, हो. माझा ब्रश इकडे तिकडे पडलेला असतो, टूथब्रश माझा पुढे इकडे तिकडे पडलेला असतो. आपलं का पुरुषांचं कसं सगळं डिसिप्लिन व्यवस्थित, ही वस्तू जागच्या जागी ठेवणं ते आम्ही ठेवतो. तुमचं तसं असतं का? बरोबर. मग बोलता की नावं ठेवता म्हणून. नावं नाही. लाल मी लाल घातलंय पण तुमची लाल. बस चला विषय संपला. बरं. तुमच्या घरी किती टिकली आहेत, तुमची किती लग्न झाली, असंच ना? बघा बघा, रोज तुम्हाला काहीतरी नवीन सापडेलच जागा. म्हणून मी म्हणालो की माझी किती लग्न झाली, 8-10 तर कमीत कमी झालीच आहेत. चला जास्त. त्याच्यामुळे तर समाधान आहे ना तुम्हाला. 8-10 लग्न झाली. चालेल चला. ना? काय आहे माहिती आहे का, रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही दोघंच घरात असतो.
बहुतेक सगळं असंच होत असेल सगळ्या घरोघरी. मुलं काय आपापल्या नोकरी धंद्यासाठी देशात परदेशात इकडे तिकडे गेलेली असतात. मी दिवसभर टी व्ही बघणार, पेपर वाचणार, बातम्या वाचणार, ही स्वयंपाकघरात काम करत असणार. पण संवाद होणार कसा? काहीतरी संवाद बोलाचाली झाली पाहिजे की नाही, त्याच्यासाठी मी काय करतो, काहीतरी खुसपटं काढतो आणि एक बॉम्ब टाकून देतो. इथे लगेच भडका उडतो. भडका उडाल्यानंतर हां हां हू झाल्यानंतर वादविवाद झाल्यानंतर जरा ब्लड सर्क्युलेशन वाढतं दोघांचं. ती खुश मी खुश, ती फ्रेश मी फ्रेश, म्हणून आपले काहीतरी असे विषय काढून चालू करतो. पण ते टिकल्यांचं मात्र खरं होतं, सगळीकडे टिकल्या लावलेल्याच असतात. त्याच्यावर मला बोलायचंच होतं कधीतरी. काही असतं तुझं. नमस्कार. नमस्कार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. आणि हो, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. म्हणजे काय होईल, आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. हा व्हिडिओ पोचला पाहिजे, आपले विचार पोचले पाहिजे. आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. धन्यवाद. कॅफे लाफ्टर.